बळीराजा शेतपानंद रस्त्यांसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, सभापती श्रद्धाताई गायकवाड यांचं आवाहन. मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ता योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. शेती विकासाला चालना देणारी आहे. शेतापर्यंत पक्का रस्ता उपलब्ध झाल्यास शेतीमाल वाहतूक सुलभ होते, उत्पादन खर्च कमी होतो आणि वेळेची बचत होते. विशेषतः पावसाळ्यात शेतात जाण्यानं सुलभ होऊन शेतीची कामं अडथळ्याविना पार पडतात. या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतीला नवबळ मिळणार आहे. शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण साध्य होण्यास मदत होते. त्यामुळे शेतपानंद रस्त्यांसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, प्रतिपादन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड यांनी केलं. हेरवाडी इथं मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ता योजनेबाबत विशेष ग्रामसभा पार पडली. याप्रसंगी सभापती गायकवाड बोलत होत्या. यावेळी पंचायत समिती सभापती मिलिंद कुर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत सर्कल कुंभार, ग्रामविकास अधिकारी संजय पुकाळे आणि गाव कामगार तलाठी संतोष उपाध्ये यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. गावातील शेतपानंद रस्त्यांची नोंद कशी करावी, कोणत्या निकषांवर रस्त्यांना प्राधान्य दिलं जाईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध रस्त्यांच्या सूचना मांडल्या. सभापती श्रद्धाताई गायकवाड यांनी आपल्या मनोगतात या योजनेचं महत्त्व अधोरेखित करताना सांगितलं की शेतकऱ्यांना शेती कामासाठी अवजड यंत्रसामग्रीनं ने-आण करण्यासाठी आणि पिके बाजारात नेण्यासाठी चांगल्या रस्त्यांची नितांत गरज आहे. पानंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतात. पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहते. त्यामुळे शेती व्यवसाय अधिक सक्षम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन जास्तीत जास्त रस्ते या योजनेत समाविष्ट करावेत असं आवाहन केलं. यावेळी पंचायत समिती सभापती मिलिंद कुर्णे यांनी शासनाच्या विविध योजना गाव पातळीवर प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतपानंद रस्ते ही योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करणारी असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. ग्रामस्थांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असंही त्यांनी नमूद केलं. या ग्रामसभेत सरपंच रेखा जाधव, उपसरपंच छाया गायकवाड तसेच ग्रामपंचायत सदस्य भरत पवार, सचिन पाटील, अफसर मकानदार, हयाचांद जमादार, छाया सूर्यवंशी, प्रशांत कांबळे, दयानंद पाटील, विजयमाला पाटील, शीतल कांबळे, विद्या माने, संतोष चिंदरकर आदी उपस्थित होत्या. तसेच कृषी सहाय्यक बेरड, सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले, अर्जुन जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळासो परेट, गिरीश पाटील, जितेंद्र देसाई, माजी उपसरपंच मुक्ताताई पुजारी, सुकुमार पाटील, दीपक बनगर यांची उपस्थिती लक्षणीय होती. या ग्रामसभेत एकूण 5 शेतपानंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. उर्वरित रस्त्यांसाठी ग्रामस्थांनी आपली नावं ग्रामपंचायत कार्यालयात नोंदवावीत असं आवाहन करण्यात आलं. या उपक्रमामुळे गावात शेती विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते.